नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, SMS टेक अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। या फर्स्ट इयरच्या बेसिक सायन्समध्ये फिजिक्स हा विषय आपण पाहत आहे आणि फिजिक्स मधला युनिट नंबर 1 आपण स्टार्ट केलेला आहे। ज्या युनिट नंबर 1 चं नाव काय, युनिट अँड मेजरमेंट। तर तुम्ही जर समजा पहिले जे व्हिडिओ बघितले नसाल तर ते प्लेलिस्ट मध्ये जा। आपल्या जो चॅनल आहे, आपला जो ग्रुप आहे, ग्रुपच्या वरती डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळे व्हिडिओज दिलेले आहेत। ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मग या व्हिडिओवरती या। आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतात। फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय। आता जी गोष्ट आहे ती आपल्याला मेजर करता आली पाहिजे, त्याचं मेजरमेंट झालं पाहिजे। जसं की फॉर एक्झाम्पल मी म्हटलं साखर आहे, शुगर, साखर, पण साखरला आपण मोजू शकतो। साखर 1 किलो आहे, 2 किलो आहे, 1 क्विंटल आहे ना, साखरला मोजू शकतो। अजून ज्याही गोष्टी आपण मोजू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो। आता फिजिकल क्वांटिटी जसं इलेक्ट्रिक करंट आहे, आता इलेक्ट्रिक करंटला आपण मोजू शकतो आणि मोजण्याचं काहीतरी यंत्र आहे। त्याचं काय मोजण्याचं यंत्र, एम्पियर है ना। एम्पियरनं आपण मोजतो, ठीक आहे। एम्पियरनं इलेक्ट्रिक करंट आपण मोजतो, तर त्याचं युनिट जे आहे ते ओहम आहे। युनिट काय, ओहम। एम्पियरनं आपण जे आहे ते मोजतो काय, इलेक्ट्रिक करंट। किलोग्राम मध्ये काय काय मोजतो, म्हणजे डाळ, गहू, हरभरा आहे ना, हे किलोग्राम मध्ये। मटन सांगा बरं काय मोजता तुम्ही, तर मटन मोजण्याचं यंत्र काय, केजी, किलोग्राम है ना। जेव्हा आपण मटन खातो तेव्हा केजी। बरं तुमचं वजन कशाने मोजता तुम्ही सांगा बरं, वजन 1 किलो, 2 किलो, 5 किलो, 7 किलो, 1 क्विंटल, 1.5 क्विंटलचे लोक आहेत। 1.5 क्विंटलचे म्हणजे बसताही नाही पुढची त्यांना, असेही लोक आहेत, दिवसभर खातच राहतात। तर हे जे आहेत हे फिजिकल क्वांटिटी आहे। अशा क्वांटिटी ज्या आपण मोजू शकतो। मग आता मला सांगा बरं, अशा काही क्वांटिटी आहेत ज्या आपण मोजू शकत नाही। जसं फॉर एक्झाम्पल आता इथं हे 3 लोक बसलेले आहे ना, हे 3 स्टुडंट बसलेले। आता हे इतके हसून राहिली, मोजा बरं तिथं हसणं, मोजून दाखवा की सर हे एवढे 1 किलोग्राम हसून राहिली, 2 मीटर हसून राहिली, सर 3 लिटर हसून राहिली। हे हसून राहिले म्हणजे हॅपीनेस यांचा मोजू शकतो का नाही, मग हे तर फिजिकल क्वांटिटी आहे काय, नाही। फिजिकल क्वांटिटीला आपण मोजू शकतो। दुसरं, हिची ब्युटी पहा, किती सुंदर मुलगी आहे ते, आहे की नाही। तुमच्यासारखे तुम्ही जेवढे सुंदर आहात, आपल्या आईवडिलांसाठी प्रत्येक जण सुंदरच असते। तुम्ही जेवढे सुंदर आहात तेवढीच ते सुंदर आहे, ती काही जण सुंदर आहे। मग मोजा बरं त्याचं सौंदर्य, त्याची ब्युटी, काउंट करा, काउंट करू शकत नाही। दिस इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी। बरं अजून इंटेलिजन्स, हे किती हुशार आहे, लावा बरं टेप, हा एवढे मोठे हुशार आहे, मीटर टेप लावा, नाही तर तेल एखाद्या तराजीवर राहा, मोजा त्याचे इंटेलिजन्स, नाही मोजू शकत। इंटेलिजन्स मोजू शकत नाही। बरं काइंडनेस, ह्याच्यापैकी कोणी दयाळू असन है ना, कोणी दयाळू असन, किती दयावान आहे, मोजा बरं, यानं एवढी दया केली वा, मोजा, मोजता येते का नाही। रळणार आहे, मोजा बरं रळणं, हा आज 10 किलोग्राम रळला, मोजता येते का नाही। मग ज्या गोष्टी मोजता येत नाही त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकत नाही। दिस इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी। ज्या गोष्टी आपल्याला मोजता येत नाही त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणून काही फायदा आहे काय, नाही। मग फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे, जसं आता फिजिकल क्वांटिटी मध्ये आपल्याला काही मोजता येते है ना। फिजिकल क्वांटिटी डेफिनेशन पहा, द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी। फिजिकल क्वांटिटी ह्या अशात की ज्या आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो, मोजू शकतो है ना। जसं की आपल्याला साखर मोजायची आहे, किलोग्रामनं मोजतो आपण। वायरची लांबी मोजायची आहे, मीटरनं मोजतो आपण। दूध मोजायचं आहे, लिटरनं मोजतो आपण। तेल मोजायचं आहे, लिटरनं मोजतो आपण, बरोबर आहे की नाही। असं डिस्टन्स मोजायचं असेल तर आपण किलोमीटरनं मेजर करतो। बाईक घेऊन जातो आपण, गाडी घेऊन जातो फिरायला, तर गाडी जेव्हा घेऊन जातो तर गाडीवर पाहतो आपण, अरे यार 10 किलोमीटर आहे ना, हे कॉलेज तर 20 किलोमीटर आहे, ते गाव तर 50 किलोमीटर, असं म्हणतो की नाही। तर हे जे मेजरमेंट आहे याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो। जे आपण मोजू शकतो, ज्याचं मोजमाप आपण करू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो। लक्षात आलं। आणि ज्याला आपण मोजू शकत नाही, जसं की तुमचं हसणं, हसा बरं, मी म्हणून हा 1 किलो हसला, चालते काय, 1 लिटर हसला म्हणू शकतो आपण, नाही। रडला तो 10 किलोग्राम, नाही म्हणू शकतो। म्हणून ज्या गोष्टी मोजू शकतो त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतो, आणि ज्याला आपण मोजू शकत नाही त्याला आपण नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणतो। क्लिअर झालं। मग आता या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत, लक्ष ठेवा। फिजिकल क्वांटिटी 2 प्रकारच्या आहेत। पहिली जे आहे ते आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी,
कोणती आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि दुसरी आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. लक्षात घ्या, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी एक आहे आणि दुसरी आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. दोन प्रकारच्या क्वांटिटी आहेत, फक्त लक्षात ठेवा. फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणतात? की ज्या क्वांटिटीला आपण मेजर करू शकतो. द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड, अशी क्वांटिटी जी मेजर केल्या जाते त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हटलं. मग तुम्हाला जर विचारलं सर उदाहरण सांगा ना 2-3, घ्या मग उदाहरण. मास म्हणजे हा मास आहे ना, वजन, किलोग्राम है ना, ते आपण मेजर करतो. वेट आपलं काउंटिंग करतो. लेंथ, वायर लेंथ, टाइम मोजतो आपण. हे सगळे फिजिकल क्वांटिटी काऊन याला आपण मेजर करू शकतो. किलोग्रामना, लेंथला लिटरला नाही, मीटरनं, टाइमला मेजर करतो आपण. टाइमचं युनिट काय सांगा बरं? सेकंड. तुम्ही जर म्हटलं की आता किती वेळ आहे, तो म्हणजे थांब ना 1 सेकंद, तो येते 2 घंट्यानं. तो म्हणते 1 सेकंद थांब आणि येते 2 घंट्यानं. बरं, देर आर 2 टाइप्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे, दुसरी कोणती आहे? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. बघा, याच्या पहिले आपण युनिट पाहिलं होतं, मेजरमेंट पाहिलं होतं. युनिट मेजरमेंटसाठी तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहावे लागतील, ठीक आहे, या लेक्चरमध्ये होणार नाही. आता आज आपण फिजिकल क्वांटिटी पाहिली. द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज अ फिजिकल क्वांटिटी. देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटी. आणि त्याचे एक्झाम्पल आहे मास, लेंथ, टाइम, असे खूप सारे फिजिकल क्वांटिटीचे एक्झाम्पल आहे. चला पुढच्या याच्यावर जाऊ आपण. आणि जे नॉन फिजिकल क्वांटिटी आहे, जे जसं की हे यांचं हसणं आहे ना, हे किती हॅप्पी आहे, किती खुश आहे, यांची खुशी किती आहे, याची ब्युटी किती आहे, याची इंटेलिजन्स किती आहे, काइंडनेस, दयाळू किती आहेत, आणि रडतात किती, हे म्हणू शकतो का आपण? नाही, याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकत नाही. आता तुम्हाला म्हटलं की फिजिकल क्वांटिटीचे 2 प्रकार आहे. एक आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि एक कोणती आहे? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? तर फंडामेंटल आणि डिराइव्ड मध्ये काय फरक आहे तर लक्ष द्या. द फिजिकल क्वांटिटी दॅट डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. हे फंडामेंटल क्वांटिटी दुसऱ्यावर निर्भर राहत नाही. जसं असं समजा की तुमचे पप्पा आहे ना, तुमचे पेरेंट्स आहे पप्पा, आणि तुम्ही आहे स्वतः स्टुडंट. ठीक आहे, स्टुडंट तुम्ही स्वतः आहे. आता मला सांगा, तुमचे जे पप्पा आहे हे कोणावर डिपेंड राहत नाही. कशासाठी? पैशासाठी. स्वतः पैसे कमवतात है ना, राबतात, घाम गाळतात आणि तुमच्या शिक्षणासाठी पैसे लावतात. आणि हे पोट्टे इकडे पैसे उडवून टाकतात. सगळेच नाही बरं, काही पोट्टे असे असतात की पैसे आईबापांना डुबवतात, पैसे खर्च करतात. पण काही मुलं असे आहे की खूप चांगले आहे, सिन्सिअर आहे, आपल्या आईवडिलाची आज्ञा पाळतात की बेटा एवढेच खर्च करायचे आहे, आणि तेवढेच तो वर्ग पैसे खर्च करते. जास्त म्हणजे जेवढे दिले पैसे तेवढेच खर्च करते, त्याच्या व्यतिरिक्त तो खर्च करत नाही. जुक्तीचे काही पोरं आहे, काही ते बापाचा पैसा आहे, माझ्या बापाचे पैसा, धडाम उडवते मोठे आणि पुरी उडवतात. असं करू नका. तर इथं आपले जे वडील असतात ते जुक्तीचे असतात, ते पैसा वाचवतात. ते म्हणतात की पैसा वाचून आपल्या पोराला शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे, आपला पोरगा नोकरीवर लागला पाहिजे आणि आपलं घर चांगलं चाललं पाहिजे. तर हे स्वतः कमवतात. हे कोणावर डिपेंड आहेत काय? नाही. याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. हे कोणावरही डिपेंड नाही. हे स्वतः कमवतात, स्वतः खातात आणि स्वतः पुरं घर चालवतात. आपले वडील, आपली आई है ना, हे स्वतः कमवतात. याला आपण काय म्हटलेलं आहे? फंडामेंटल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी दॅट डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटीज. हे स्वतःचं घर चालवण्यासाठी कोणाला पैसा मागत नाही. याला आपण म्हटलेलं आहे फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, हे उदाहरण घेतलं. मग दुसरी क्वांटिटी सर कोणती आहे तर ते आहे डिराइव्ड क्वांटिटी. मग डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे तुम्ही स्टुडंट. आता मला सांगा, स्टुडंट काही पैसा कमवू शकते का? नाही. मग त्याला जर समजा कॉलेजमध्ये जायचं असेल, मेस, टिफिन है ना, टिफिन मध्ये झालं, राहायचं असेल, ऑटोन जायचं असेल, हे कोणावर डिपेंड आहे? आपल्या बाबावर, आपल्या आई वडिलावर डिपेंड आहे. मग हे काय करते? याच्यावर डिपेंड असते. मग हे पैसे मागते वडिलाले है ना. याला जर 1000 रुपये पाहिजे असेल तर हा मागते 2000 रुपये, 1000 रुपये उडवून टाकते. असे काही जण आहे. बरं, तर मग आता हा स्टुडंट जो आहे तो आपल्या वडिलाले पैसे मागते. मग हा कोणावर डिपेंड आहे? आपल्या वडिलावर. मग ह्याची क्वांटिटी जे दुसऱ्यावर निर्भर असते, म्हणजे द फिजिकल क्वांटिटी दॅट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट, दिस इज कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड आणि फंडामेंटल. फंडामेंटल म्हणजे आपले बाबा आणि डिराइव्ड म्हणजे बाबापासून आपण आलो ना. मग आपण कोणावर डिपेंड आहोत? आपल्या बाबांवर. बरोबर ना. बाबा कोणावर डिपेंड आहे काय? कोणावरच डिपेंड नाही. म्हणून ते फंडामेंटल क्वांटिटी. आणि जे दुसऱ्यावर निर्भर असते ते डिराइव्ड क्वांटिटी. क्लिअर झालं?
मग आता एक फॉर्म्युला पहा, ठीक आहे, जसं की वेलॉसिटीचा फॉर्म्युला. लक्ष द्या इकडे, तुम्ही लक्ष द्या असाल तर गॅरंटी सांगतो सगळं समजतील. तुम्ही जर फालतूपणा करत असाल, ठीक आहे, घरच्यांना सांगसाल की आम्ही क्लास करून राहिलो, इकडे टाइमपास करून राहिले असेल तर काहीच समजत नाही हे. मग फेल असाल मग बंबल सांग, सर पप्पा मी तर क्लास लावला होता आहे ना, आणि क्लास करता करता चिवडाही खात होतो आणि चिवडाच खात बसलो, क्लास राहिला तिथं. मग आता लक्ष द्या, इथं काय म्हटलेलं आहे, मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे की एक व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. सांगा बरं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम, हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. लक्ष द्या, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे किती वेळेत त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं याला आपण डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला म्हणतो. ठीक आहे, आता लक्ष द्या, समजा याला व्हेलॉसिटी काढायची, तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची, तर व्हेलॉसिटी काढण्यासाठी तुम्हाला मी डिस्टन्सची व्हॅल्यू दिली 10 आणि टाइमची व्हॅल्यू दिली 5. व्हेलॉसिटी काढायची आहे ना, तर बघा व्हेलॉसिटी काढायचं तर डिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 10 आणि टाइमची व्हॅल्यू किती आहे 5. तर बघा 10 नाही, फॉर्म्युला काय आपला तो लिहू आपण, फॉर्म्युला आपला डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता पहा लक्ष द्या, डिस्टन्स किती आहे 10 आणि टाइम जो आहे 5, तर याचा आन्सर किती आला 2 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी निघाली, बरोबर ना. मग आता काय झालं माहिती आहे काय, हे व्हेलॉसिटी आहे डिराइव्ड क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड क्वांटिटी. आणि हे जे डिराइव्ड क्वांटिटी आहे हे या दोन क्वांटिटीवर डिपेंड आहे. समजा तुम्हाला जर समजा डिस्टन्सची व्हॅल्यूच नाही दे, लक्ष द्या इकडे, हे डिस्टन्सची व्हॅल्यू जर दिली नाही, सांगा व्हेलॉसिटी काढू शकता काय? नाही. तुम्हाला जर तुमच्या वडिलांना पैसाच दिला नाही तर कॉलेजमध्ये जाऊ शकता काय? मेस जेवण करू शकता काय? राहू शकता काय? नाही. तुम्ही परिपूर्ण डायरेक्टली आपल्या वडिलांवर डिपेंड आहे, आई वडिलांवर. काही वेळेला होसाल तुम्ही, पण सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही आई वडिलांवर डिपेंड आहे. ते डिराइव्ड क्वांटिटी आहे. तसाच हा व्हेलॉसिटी एक डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये जर समजा गलतीनं डिस्टन्स जर नाही भेटलं तर हा कॅल्क्युलेट नाही होत, जर टाइम जर नाही भेटलं तर हा कॅल्क्युलेट होत नाही. म्हणून अशी क्वांटिटी जे दुसऱ्यावर निर्भर आहे, ही क्वांटिटी याच्यावर निर्भर आहे आणि म्हणून याला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. कोणती क्वांटिटी? डिराइव्ड क्वांटिटी, जे दुसऱ्यावर निर्भर आहे. परंतु आता फक्त डिस्टन्सच काढायला सांगितलं. काय काढायला सांगितलं? डिस्टन्स. आता डिस्टन्सचा कोणता फॉर्म्युला आहे काय? हे कोणावर डिपेंड आहे काय? नाही. म्हणून याची डेफिनेशन अशी आहे की जर समजा आपण कुठं गेलो, जर समजा आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हटलं तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ही अशी आहे की जे कोणावरही डिपेंड राहत नाही. फंडामेंटल क्वांटिटी कोणावर डिपेंड असते काय? नाही. लक्ष द्या. आता अजून एक एक्झाम्पल पहा, रिपीट करतो मी तुमच्यासाठी. ठीक आहे, नवीन नवीन काम आहे, थोडंसं हळूहळू जावं लागते. एका दमानं जर पहाड चढलं तर जमणार नाही. द फिजिकल क्वांटिटी दॅट डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. अशी क्वांटिटी जे दुसऱ्यावर निर्भर नसते, स्वतःच्या बलबुत्यावर असते, अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मग सर अशा क्वांटिटी कोणत्या कोणत्या? ते एक महत्वाचं आहे. The units of fundamental quantity is the fundamental quantity चे युनिट काय असेल? फंडामेंटल असेल. ठीक आहे, डू नॉट लक्षात ठेवा, डू नॉट आलं त्याला आपण काय म्हटलेलं आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. चला पुढच्या याच्यावर जाऊ आपण. आता सर ह्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या ते आपल्याला पाहायचं आहे ना. चला लक्ष द्या, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आपल्याला पाहायचं आहे, ते आता चालू आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आपण इथं स्टार्ट करू. एक मिनिट क्लिअर करतो मी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, चला ह्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. चला कोणत्या कोणत्या पहा. टोटल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पहिला लक्ष द्या. हाऊ मेनी फिजिकल क्वांटिटीज आर देअर? चला काउंटिंग करा. 1 2 3 4 5 6 7. टोटल फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत? 7 आहेत. हा पहिला पॉइंट लक्षात कशा ठेवायच्या तेही पाहू आपण. टोटल फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे. किती आहे? 7 फंडामेंटल क्वांटिटीज. टोटल फंडामेंटल क्वांटिटी 7. ओके, आता कोणत्या कोणत्या आहेत त्या पाहू आपण. ठीक आहे, आता 7 फंडामेंटल क्वांटिटीज पैकी पहिली क्वांटिटी आहे मास. पहिली क्वांटिटी आहे मास. आता मासचं जे युनिट आहे ते आहे किलोग्राम. लक्ष द्या, मासचं युनिट काय? किलोग्राम.
आणि किलोग्रामचा सिम्बॉल जो आहे तो असा असते केजी, आणि स्मॉल लेटर मध्ये असं पाहिजे, लक्षात ठेवा. हे सगळं कसं असलं पाहिजे, स्मॉल लेटर मध्ये. तर मासचं युनिट काय, केजी. आता मला सांगा, तुम्हाला जर समजा कोणती काउंटिंग करायचं असेल मास म्हणजे मी केजी मध्ये म्हटलं आपण, है ना. तर केजी मध्ये मास वरून तुम्हाला तुमच्या लक्षात राहील. एक मिनिट समोर घेतो मी. आता हे मास आहे, ठीक आहे, हे मास आहे, ठीक आहे. मास म्हणजे हे कापणारं मास, मीठ, ठीक आहे. पण ऍक्च्युअली त्याचा मिनिंग तसं नाही होत. मास म्हणजे किलोग्राम, जे वजन मध्ये मोजतो आपण ते, हा मोजून राहिला. हे जे याच्यावर वजन पडून राहिलं ते मास आहे, ठीक आहे, याचं मास आहे. पण हा जो मास आहे कशामध्ये मोजून राहिला, किलोग्राम मध्ये. कशामध्ये, किलोग्राम मध्ये. म्हणून जेव्हा आपण मासची गोष्ट आली त्याचं युनिट काय असेल, किलोग्राम. हे लक्षात ठेवा, सांगू राहिलो बरं मी. मास म्हटलं की डायरेक्ट किलोग्राम आला पाहिजे. दुसरं हे झालं मास. मास म्हणजे वेट होते. मास म्हणजे काय होते, वेट. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण पहा, मास, साखर, ठीक आहे. काय मोजायचं आहे आपल्याला, साखर मोजायचं. साखर कशाने मोजता तुम्ही, 250 ग्राम, है ना. त्याच्यानंतर 500 ग्राम, 1000 ग्राम. 1000 ग्राम म्हणजे किती होते सांगा बरं, तुम्ही सांगा पटकन. 1000 ग्राम म्हणजे 1000 ग्राम मीन्स हाऊ मेनी किलोग्राम. कोण सांगते तुमच्यापैकी. 1000 ग्राम मीन्स हाऊ मेनी किलोग्राम, 1 किलोग्राम. 1000 ग्राम म्हणजे किती, 1 किलोग्राम. अरे 1000 ग्राम म्हणजे किती किलोग्राम होते, 1 किलोग्राम. बरं 500 ग्राम म्हणजे किती होते सांगा बरं. 500 ग्राम म्हणजे होते अर्धा किलो, हाफ केजी. 500 ग्राम म्हणजे काय होते, हाफ केजी. हे तुम्हाला माहित पाहिजे. हे जर माहित नसेल तर काही कामाची गोष्ट नाही आहे. मेजरमेंट आपला युनिटच आहे आणि आपण मोजून राहिलो. मासचं युनिट काय सांगा मग. मासचं युनिट आहे किलोग्राम. लक्षात ठेवा, जिथेही मास येईन मासचं युनिट काय येईन, केसिंग. मास म्हणजे होते वजन. मास म्हणजे काय होते, वजन. जसं प्रत्येक गोष्टीचं मास आहे तसं याचं वजन असं. याला जर आपण तराजूवर ठेवलं असं तर हा लयच लय 25 ग्राम असं, 25-30 ग्राम याचं वजन आहे, 25-30 ग्राम, ठीक आहे. असं मास असते प्रत्येकाचा. जसं याचं म्हटलं मास आहे, माझंही मास आहे, माझंही वजन आहे. माझं जवळपास असेल 70-75च्या जवळपास, ठीक आहे. जास्तही असेल, कारण की हालत पाहा ना तुम्ही. हालत पाहून घ्या आणि त्याच्यावरून समजते तुम्हाला किती किलोग्राम तुमचं वजन. त्याच्यानंतर पुढचा पहा, लक्ष द्या इकडे. मासच्या नंतर आता आला पुढचा लेंथ, ठीक आहे. हे तर काउंट केलं आपण. आता आपल्याला पाहायचं लेंथ. आता लेंथ कशी काउंट करायची आहे. लेंथ म्हणजे काय होते, लांबी किंवा रुंदी, जे काही असेल ते. लेंथ म्हणजे काय होते, लांबी किंवा रुंदी. आता समजा फॉर एक्झाम्पल, कुठे गेलं रे बा, फॉर एक्झाम्पल त्याला फ्रंटमध्ये आणलं मी. आता इथं काय दिसून आलं तुम्हाला, लक्ष द्या रे इकडे. हे सेंटीमीटर स्केल आहे, जी तुमच्या आपल्यापाशी असते ना. ते कोणती स्केल आहे, सेंटीमीटर स्केल आहे. मग तो सेंटीमीटर काउंट करते. हे काय दिसून आलं तुम्हाला, बोला लवकर पटकन. काय हे, अरे हो मोबाईल, करेक्ट. हे काय, मोबाईल आहे. या मोबाईलचे काय काउंट करून राहिलो आपण, लेंथ. काय काउंट करून राहिलो, लेंथ. मग आता इथून एवढा मोबाईल किती आहे हे आपण कशानं मेजर करून राहिलो, स्केलनं. काय मेजर करून राहिलो, याची लेंथ. मग सांगा बरं, लेंथ तर मेजर केली, मग तुम्ही कसं म्हणसाल काय आहे, काय सांगसाल. अरे हे लेंथ मेजर करून राहिले, तुम्ही कसं सांगसाल. इथून हाय 0, हा 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर आहे. 5.5 सेंटीमीटर आहे. हे लेंथ किती आहे, 5.5 सेंटीमीटर. मग समजा याच्या ठिकाणी याला काढा आणि इथं मीटर स्केल दिला. कोणता, मीटर स्केल. मग मीटर स्केल मध्ये जर समजा एक वायर घेतला, वायर मोडला, तर आपण काय म्हणू, 5 मीटर वायर आहे. काय म्हणू आपण, 5 मीटर वायर. मग लेंथची युनिट लक्षात ठेवा. लेंथचं युनिट काय राहील, लेंथचं युनिट काय राहील, हे लेंथचं युनिट आहे तुमचं मीटर. लक्षात ठेवा, लेंथचं युनिट काय आहे, मीटर. हे तुमचं लेंथचं युनिट आहे. ठीक आहे. तर आता मास झाला किलोग्राम, लेंथ जे आहे त्याचं युनिट किती आहे, मीटर आहे. लेंथ जर मोजायची असेल तर ते कशाने मोजलं जाते, मीटरनं. आता पुढचा आहे टाइम. ठीक आहे. तुम्हाला जर टाइम मोजायला सांगितलं, टाइमचा युनिट काय आहे सांगा बरं, किती वाजले. अरे या घड्याळीत किती वाजले, जेव्हा छोटा काळा 1 वर असते, मोठा 12 वाजते, तेव्हा ते 1 वाजते, है ना. असंच असते ना, 2, 3, 4.
मग हा जो मिनिट जो आहे याच्यामध्ये आवर्स असते, मिनिट असते, सेकंद असते. आवर्स, मिनिट अँड सेकंद. आता हे तुम्हाला सगळंच माहित आहे, आवर, मिनिट अँड सेकंद. आता मला सांगा याचं युनिट काय आहे? तर याचं युनिट असेल, टाइमचं युनिट आहे सेकंड. लक्षात ठेवा, टाइमचं युनिट काय? सेकंड. जसं आपण मित्रासोबत गावात चालू फिरासाठी, त्याला काय म्हणतो आपण? 1 सेकंद थांब. 1 सेकंद. तो 10 घंटे लेट म्हणजे 10 घंटे तर नाही येत, पण 1 घंटा लेट येते. 1 सेकंद थांब म्हणते, तो लेटच येते. तर हा जो 1 सेकंड आहे तो 1 सेकंड म्हणजे याचं युनिट आहे. कोणाचं? टाइमचं. तर टाइमचं युनिट आहे सेकंड. लक्षात ठेवता, टाइमचं युनिट काय आहे? सेकंड. पुढचा टाइमचं युनिट आला सेकंड. आता पुढचा पहा, इलेक्ट्रिक करंट. आता कोणाला? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट कुठलं आपल्याला? हा इलेक्ट्रिक करंट आहे इथं. इलेक्ट्रिक करंट लक्ष द्या. इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी जे यंत्र लागते त्याला आपण ॲमीटर म्हणतो. काय म्हणतो? ॲमीटर, व्होल्टमीटर. हे जे आहे ना, हे यंत्र आहे. यानं काय करून राहिला? इलेक्ट्रिक करंट किती आहे, किती येऊन राहिला, वायर मधून करंट किती चालला, सर्किट मधून करंट किती चालला, हे मोजण्यासाठी इलेक्ट्रिक करंट जो आहे तो मेजर करतो आपण. तो कशामध्ये? एम्पियर मध्ये. कशामध्ये? एम्पियर मध्ये. ठीक आहे. याचा सिम्बॉल जो आहे तो असा आहे, ओम. ठीक आहे. सॉरी, ओम जो आहे रेजिस्टन्सचं युनिट आहे. हे रॉंग झालं. ठीक आहे, रॉंग झालं. परत इकडे घेऊ आपण. कुठे गेलं? ओम जे आहे रेजिस्टन्सचं युनिट आहे. इकडे तिकडे होते ते, काही टेन्शन घेऊ नका. कुठं गेला? गायब झाला का रे? त्याच्या मागं गेला, फ्रंटमध्ये आला लागेल त्याला. ठीक आहे. तर ॲमीटरला मोजला जाते याचा इलेक्ट्रिक करंट. एम्पियर याचं युनिट आहे. इलेक्ट्रिक करंट कशावर मोजलं जाते? एम्पियरनं. जसं 10 एम्पियर, 5 एम्पियर. ठीक आहे. आपल्या घरातली इलेक्ट्रिसिटी आहे ते व्होल्टमध्ये मोजलं जाते, पण करंट जो आहे तो एम्पियरनं मोजलं जाते. आणि हे मोजण्याचं एक यंत्र आहे, त्याला ॲमीटर म्हणतो आपण. काय म्हणतो? ॲमीटर. या ॲमीटरनं या सर्किटमधला काय मोजलं जाते? करंट मोजलं जाते. तर लक्षात ठेवा, याचं जे युनिट आहे ते आहे एम्पियर. ठीक आहे. काय युनिट? एम्पियर. याला थोडंसं लहान करतो, याचं काम खतम झालं. चला पुढचा, पुढचं युनिट पहा. कोणतं युनिट आहे आता? लवकर सांगा. टेम्परेचर. इथपर्यंत अजून एक रिवाइज करू. मासचं युनिट आहे किलोग्राम. ठीक आहे. लेंथचं युनिट आहे मीटर. टाइमचं युनिट आहे सेकंड. इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे एम्पियर. आणि टेम्परेचर, हे आहे टेम्परेचर. टेम्परेचर मोजतो ना रे आपण. जेव्हा आपल्याला ताप येते की नाही तेव्हा आपण टेम्परेचर मोजतो. जेव्हा ताप येते तेव्हा आपण काय मोजतो? टेम्परेचर. लक्ष द्या रे. मग आता टेम्परेचर आपलं नॉर्मल किती असायला पाहिजे? 98.0 फॅरेट. ठीक आहे, असं असलं पाहिजे. हे काय? टेम्परेचर. जेव्हा आपण टेम्परेचर मोजतो तेव्हा असं घेतो, असं लावतो टेम्परेचर. मग थोडा वेळ थांबतो, मग टिक टिक करते. टिक टिक काढल्यावर अरे एवढं झालं काय? अरे ताप आला, चला लवकर दवाखान्यात जातो आपण, इंजेक्शन घेतो. काही काही मोठं ते इंजेक्शन घ्यायला भेटे, गोळ्याच खाते. असं करायचं नाही. जेव्हाही ताप वगैरे सर्दी खोकला जवळ झाला तेव्हा कोणाला न सांगता पहिले दवाखान्यात जाणं. जर नाही झालं तर त्याचे परिणाम भोगावे लागते. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याच काकाची मुलगी, तिला ताप आला, 8-10 दिवस इंजेक्शन गोळ्या घेतल्या, इंजेक्शन गोळ्या, ताप राहिला मुरला अंगामध्ये. तर आता सध्या तो ताप डोक्यामध्ये गेला आहे. आता सध्या आयसीयू मध्ये भरती आहे. डोक्यामध्ये गेली तर पागलसारखी करून राहिली. तिला होश नाही आहे, ते ओळखत नाही आहे कोणाला. ब्रेन ट्यूमर डॉक्टरनं सांगितला. कशामुळे? तर ताप शरीरामध्ये मुरल्यामुळे गाठा झाल्या आपल्या मेंदूमध्ये. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हाही ताप सर्दी खोकला आपली तब्येत खराब झाली तर पहिले ते महत्वाचं आहे, पहिले दवाखान्यात जा, हॉस्पिटल करा. ठीक आहे. तर हे टेम्परेचर मोजतो आपण. टेम्परेचर म्हणजे तापमान मोजण्यासाठी जे युनिट असते, तापमान मोजण्यासाठी जे युनिट असते ते असते डिग्री केल्विन. काय असते? डिग्री केल्विन. बरं लक्षात येईल. केल्विन 3 प्रकारचे आहे, फॅरेनहाइट, सेल्सिअस आणि केल्विन. ठीक आहे. फॅरेनहाइट, सेल्सिअस आणि केल्विन. पण स्टँडर्ड युनिट कोणता आहे? तर ते केल्विन. केल्विन मध्ये मोजतो आपण. कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी त्याचं युनिट असलं पाहिजे. त्याचं युनिट जर नाही आहे तर ते काहीच कामाचं नाही, ते समजतच नाही. जसं दूध मोजण्यासाठी लिटर मोजतो आपण, है ना. त्याच्यानंतर जर समजा कपडा मोजत असेल तर मीटरनं मोजतो आपण. किलोनं मोजतो काय? नाही, मीटरनं मोजतो. मग असं प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी एक युनिट पाहिजे. ल्युमिनस इंटेन्सिटी. हा ल्युमिनस इंटेन्सिटी काय समजून घ्या. ल्युमिनस इंटेन्सिटी समजून घ्या बरं. चला, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? आता इथं एक लाईट लागलेला आहे.
काय लागलेला आहे रे? लाईट. लक्षात द्या इकडे, हा जो लाईट आहे इथं, हा लाईट काय करून राहिला माहिती का? प्रकाश देऊन राहिला असा आहे ना. आता हा जो प्रकाश आहे हा फक्त इथून एवढ्या विभागातच आहे, इकडे नाहीये आणि इकडे नाहीये. पण याचा जो प्रकाश आहे तो ब्राईट प्रकाश एवढून एवढाच पडला, याला म्हटलेला आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. काय म्हटलेलं आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी. मग हे कशी मेजर करा? हे कुठं कुठं असते? लाईट मध्ये असते. दुसरा, तुम्ही पिक्चर टॉकीज मध्ये जाऊन बसता, मागून असा फोकस येते प्रोजेक्टरचा, तर तो जो फोकस असते त्याला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी. तो फोकस मोजण्यासाठी आपल्याला जे लागते ते युनिट असते ल्युमिनस इंटेन्सिटी. मग ल्युमिनस इंटेन्सिटीनं कशाला मेजर केलं जाते? ल्युमिनस इंटेन्सिटी हे कशाने मेजर केल्या जाते? तर ल्युमिनस इंटेन्सिटी मेजर केल्या जाते CD कॅन्डेला. CD कॅन्डेला. लक्षात ठेवा, हे युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येते की याचं युनिट काय, त्याचं युनिट काय. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय, ते काय? कॅन्डेला. ठीक आहे, लक्षात आलं. चला पुढचा, त्याच्यानंतर आहे कॅन्डेला. लक्षात ठेवा, ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय? कॅन्डेला. पुढचा आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? लक्ष द्या, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? तर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर ऑफ नंबर ऑफ एंटिटीज, ॲटम, मॉलिक्युल्स, आयन, इलेक्ट्रॉन चे स्मॉल पार्टिकल्स असतात ना, जसं ॲटम्स आपल्याला दिसत नाही, ठीक आहे, पण स्मॉल असतात ते पार्टिकल्स. असे स्मॉल पार्टिकल जर मेजर करायचं असेल केमिस्ट्रीमध्ये तर अमाऊंट ऑफ सबस्टन्सनी मेजर केलं जाते आणि त्याचं युनिट आहे मोल. त्याचं युनिट काय आहे? मोल. तर लक्षात ठेवा, अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट काय आहे? मोल. ठीक आहे, तर त्याचं युनिट तुम्हाला असं लिहायला लागते मोल. तर हे आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पाहिल्या, जशा ह्या फंडामेंटल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी ज्या 7 प्रकारच्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पाहिल्या आपण. कोणते कोणते? तर मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. याचं युनिट आहे केजी, मीटर, टाइम सेकंड, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, टेम्परेचर केल्विन, त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी CD आणि त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. ठीक आहे, आता त्याच्यात मध्ये तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हे महत्वाचं आहे. सॉरी, लक्षात कसं ठेवायचं हे महत्वाचं आहे. ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या? रिमेंबर, हाऊ टू रिमेंबर इट. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले मास. जसं मास म्हटलं तर मास कशात असते? केजी मध्ये असते. ठीक आहे, विषय खतम झाला. लेंथ म्हटलं तर डायरेक्ट वायर असला पाहिजे, वायर कशात मोजला आपण? मीटर मध्ये. त्याच्यानंतर टाइम, टाइमचा तर पाहिजे नाही, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद झालं, असं लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक करंट, जेव्हा इलेक्ट्रिक करंट असते तेव्हा लक्ष द्या. आता इलेक्ट्रिक करंट, तो समजा इलेक्ट्रिक करंट आला तर करंट कोणाला लागला, समजा त्यानं बोट लावला एखाद्या याला बोर्डला किंवा कशाला बटनाला, तर त्याला करंट लागते. करंट लागल्याबरोबर कळत होते आ, किंवा कोणी असं म्हणते आई, आईचा ए पकडा, आईचा ए, आचा ए पकडा, आणि ए म्हणजेच काय होते? एम्पियर. तर इलेक्ट्रिक करंट जो आहे तो मेजर केला जाते एम्पियरनं. ठीक आहे, तर ए लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे टेम्परेचर. टेम्परेचरचे 3 प्रकारचे युनिट आहे, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट, डिग्री केल्विन. त्याच्यामधला केल्विन सगळ्यात महत्वाचं, तर लक्षात ठेवा केल्विन. त्याच्यानंतर आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे उजेड पाहिला आपण, आणि उजेड कुठं असते? पिक्चर टॉकीज मध्ये असते. आणि पिक्चर टॉकीज मधले जो प्रोजेक्टर येते तो प्रोजेक्टर मध्ये पिक्चर बसते. पहिले पिक्चर कशावर पाहत होते माहिती का? CD अशी डिस्क येत होते, डिस्क. तर त्याच्यात CD आहे, सीडीने आपण ल्युमिनस इंटेन्सिटीने पिक्चर पाहायला जातो, तर ते CD त्याचं युनिट आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला ट्रिक सांगू राहिलो कसं लक्षात ठेवायचं आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी CD. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, थोडस जर कापी आहे, म्हणजे आपला साप जो आहे तर थोडासा जरी आपल्याला 2 थेंब तरी त्याला टाकले आपल्या शरीरात, ते लय मोलाचं आहे. आणि ते 2 थेंब जहराचे जर समजा आले आपल्या पैसे असते, डॉक्टर पैसे असते, त्या जहरानं जहर मारते आणि तेच इंजेक्शन आपल्याला देते, वाचून घेते डॉक्टर. ते आहे मोल. जीवनाचं मोल किती आहे ना, म्हणतो ना आपण अनमोल जीवन आहे, अनमोल. तो जो मोल आहे म्हणजे 2 थेंब कापी आहे. आपण लहान मुलांना ते पाचतो, 2 ड्रॉप असते आहे ना, काय म्हणतात त्याच्या माझं लक्षात लिहणार, तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये. जो ड्रॉप असते लहान मुलाला, पोलिओ काय असते? पोलिओ. 2 थेंब टाकते, ते 2 थेंब म्हणजे मोल. ठीक आहे, तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे असं केमिकल की जे कमी प्रमाणात असते, मॉलिक्युल्स असतात, आणि त्याचं युनिट काय असते? मोल. समजलं? हे आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पाहिल्या. आता या सगळ्या साथीच्या साथी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, आणि ते लक्षात ठेवण्यासाठी आपण इथं जाऊ की या फिजिकल क्वांटिटी कशा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आता या फिजिकल क्वांटिटी कशा लक्षात ठेवायच्या ते इथं तुम्हाला मी ट्रिक सांगतो, आणि ते ट्रिक खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, आता इथं पहा काय काय आहे. इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ह्या ज्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे त्या कशा लक्षात ठेवायच्या, त्याची ट्रिक तुमच्या समोर मी घेऊन आलो आहे.
आणि ट्रिक आहे काय, तर ट्रिक आहे इथले आलू मातीत. इथले आलू मातीत. तुम्ही म्हणता सर हे काय आणलं आता, हे बघा इथले आलू मातीत किती झाल्या पहा क्वांटिटी, 1 2 3 4 5 6 7. याला विसरून जा, रेड आहे त्याला विसरून जा. मग आता इथले आलू मातीत कसं लक्षात ठेवायचं, ई म्हणजे होते इलेक्ट्रिक करंट. ई म्हणजे काय होते इलेक्ट्रिक करंट. पहिला लक्ष द्या, पहिला कोणता आपला ई म्हणजे काय होते इलेक्ट्रिक करंट. टी म्हणजे होते टेम्परेचर. हे लक्ष द्या रे, ई म्हणजे इलेक्ट्रिक करंट, टी म्हणजे काय टेम्परेचर, एल म्हणजे होते लेंथ, एल म्हणजे काय होते लेंथ, ए म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एल यू म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी, एम ए म्हणजे होते मास, टी म्हणजे होते टाइम. याचं काही घेणं देणं नाहीये. इथले आलू मातीत झाले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी खतम. 7 फंडामेंटल क्वांटिटी एका शब्दात खतम. इथले, इथले आलू मातीत. आलू मातीतच असतात ना, इथले आलू मातीत. फंडामेंटल 7 फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला लक्षात ठेवता येते. अजून एक वेळा मी रिपीट करतो तुमच्यासाठी. ई म्हणजे इलेक्ट्रिक करंट, टी म्हणजे काय टेम्परेचर, एल म्हणजे काय लेंथ, एल म्हणजे लेंथ, ए म्हणजे काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एल यू म्हणजे काय ल्युमिनस इंटेन्सिटी, एम ए म्हणजे काय मास आणि टी आय म्हणजे टाइम. बरोबर. तर हे सगळेच्या सगळे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे आणि जे तुम्हाला याच्यावर 100% 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाते. 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती फसतात म्हणजे फसतातच एक्झाम मध्ये. ठीक आहे. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे ज्याला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ज्या क्वांटिटी आपण मेजर करू शकतो, ज्या दुसऱ्यावर डिपेंड नसतात, अशा ह्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. कोणत्या कोणत्या आहे, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, लेंथ, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, मास आणि टाइम. या सगळ्या सगळ्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा जो आहे तो टॉपिक आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहे. तोपर्यंत आतापर्यंत जेवढे लेक्चर आहेत सगळे बघा आणि तुम्हाला जर क्लास आवडला असेल तर नक्कीच आपला क्लास जॉईन करा. क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे, जो फीज आहे ते ट्रान्समिट करायचे आहे फोन पेनी. ठीक आहे. 2500 रुपये ऑनलाईन सध्या. मग नंतर ऑफलाईन आल्यानंतर तुम्ही ऑफलाईन पण जॉईन करू शकता. तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर मला सेंड करायचा आहे. थँक्यू.